नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव यांच्यामध्ये आता चांगलेच एक गोंधळ उडालेला आहे. कारण घरातल्या सगळ्यांना असं वाटते की अर्णव आणि ईश्वरीने मनावर घेतले की ते लवकरच आई बाबा होणार आहेत, लवकरच गुड न्यूज देणार आहेत. कारण अर्णवने हेल्थ चेकअप करून घेतले. आता अर्णवने याबाबत ईश्वरीला स्वतःहून काहीच सांगितलेलं नाहीये. ही गोष्ट मामांकडून अर्णवला ईश्वरीला समजली. कारण आजी आणि मामांनी दोघांनी मिळून अर्णवला असं ब्लॅकमेल केलेलं असतं आणि त्याच्याकडनं प्रॉमिस घेतलेलं असतं आणि त्यानंतर अर्णवने केलेले हेल्थ चेकअपचे रिपोर्ट हे सगळं एकदाच होतं आणि त्यामुळे सगळ्यांचा गैरसमज होतो. आता अर्णव आणि आकाश दोघं बसलेले असतात तेव्हा आकाश म्हणतो की अरे दादा, खरंच चांगली गोष्ट आहे. म्हणजे तू आणि ईश्वरीने आई बाबा म्हणजे मॉम अँड डॅड व्हायचं मनावर घेतले. तेव्हा अर्णव थोडा शांतच होतो. मग रूम मध्ये आलेला असतो तेव्हा ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही, यांची चांगली मी मजाच घेणार आहे. कारण यांनी मला न सांगता हा निर्णय घेतलेला आहे. असं म्हणत ईश्वरीने आता डायरेक्टली पोटाला उशी लावलेली असते आणि अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, हे डायरेक्ट बाळ कसं आणायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते हो ना, आधी प्रेमाची कबुली नाही, काय नाही, आणि डायरेक्ट बाळाचं प्लॅनिंग. आणि मग ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते. म्हणजे नकळतपणे ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं आहे की आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेलो आहे, तर आपण एकमेकांना प्रेमाची कबुली दिली पाहिजे. तर इकडे आजीने खूप जोरदार अशी तयारी केलेली असते. आजीला जे हवं आहे त्या पद्धतीने आजी सगळं ठरवत असते आणि त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरीसाठी तिने खूप छान तयारी केली. पण वल्लरी आणि नम्रता यांच्या मनात मात्र काळवेळ बेरच सुरू झालेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आजी अर्णवला म्हणत असते की चिंटू, तू मला प्रॉमिस दे. कारण तू विचार कर, कसे आता मला सांग, माझी एकच इच्छा आहे की माझ्या अंगाखांद्यावर माझी पतवंड नातवंड खेळली पाहिजे. तेव्हा मामा म्हणत असतो हो ना. तेव्हा आजी म्हणत असते की आता तुम्ही दोघांनी मनावर घेतलं पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणत असतो अरे ते आत्ता कुठं लगेच, काय बोलताय तुम्ही, मला जायचं, इम्पॉर्टंट कॉल येतोय. तेव्हा आजी म्हणत असते कसं आहे माहितीये का, रमाकांतराव गेले ना तेव्हापासून ना मला ना खरंच कळतच नाहीये की माणसाचं कधी काय होईल. म्हणजे तू विचार कर ना, आता बघ ना, रमाकांतरावांच्या बाबतीत वाटलं होतं का असं काय होईल, पण ते आले काय आणि काही दिवसात ते आपल्या इतके चांगले मिक्स झाले आणि त्यानंतर आपल्याला सोडून गेले. ही गोष्टच मला सहन होत नाहीये असं आजी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो आजी असं इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस, कसं आहे तुला काही होणार नाहीये, मला माहितीये. त्यावरती अर्णवचं असं म्हणणं आहे ऐकून आजी म्हणत असते की कसं आहे, तू काही म्हणाला तरी मला माहितीये ना मला काय होऊ शकतं आणि काय नाही ते. असं म्हणत आजी पुन्हा ब्लॅकमेल करायला सुरुवात करत असते. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की अर्णव म्हणत असतो की एवढं सगळं अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग वगैरे करायची गरज नाहीये असं सांगणं सुरू झालेलं असतं. आणि त्यावेळेस मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की अगं असं काय करते आजी तू, मला सांग, असं एवढा सगळा विचार करून काय होणार आहे असं मनात ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की नाही, हे बंद, अजिबात ब्लॅकमेल नाही करायचं मला. तेव्हा इकडे वल्लरी मात्र बाहेरून हे सगळं ऐकत असते. वल्लरीच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. अर्णवला आजी मागच लागलेले असते की सांग मला, म्हणजे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ना ते मला कळलं पाहिजे असं आजी विचारत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे असं अर्णव म्हणतो. पण तेवढ्यात तो आता तिथून निघून जायला लागतो. पण आजीचं मात्र सुरूच झालेलं असतं की आत्ता तुम्हाला हो म्हणालं, पक्का आहे ना. आणि मग इकडे मामा मात्र आजीला तिथे सपोर्ट करत असतो. मामाचं म्हणणं असतं की खरंच आई, म्हणजे तू ना चिंटूला ह्या गोष्टी बोलून ना खरंच खूप भारी काम केलेलं आहे असं मामा इकडे डायरेक्ट मागं लागलेला असतो. आणि मग अर्णव तिथून जात असतो तर पुन्हा ते दोघं म्हणतात जा जा, इम्पॉर्टंट कॉल आहे, शिर्केंचा कॉल आला आहे असं मामा ऍक्टिंग करू लागतो. तेव्हा अर्णव म्हणतो की काय आहे यांचं, हे सगळं असं का करतायत. अर्णवच्या डोक्यात एक वेगळेच विचार चालू झालेले असतात. तो आईबाबांचा फोटो मागायला गेलेला असतो आणि त्यावेळेस मात्र आजीने हा इमोशनल ड्रामा करून अर्णवला अडकवलेलं असतं. अर्णवकडून कबुली घेतलेली असते. तर अर्णव माघार येतो आणि म्हणतो की हे बास होते, अति होते या तुमचं, म्हणजे तुम्ही दोघांनी मला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं आहे आणि आता मात्र तुम्ही माझ्या बाबतीत असा विचार करत आहात. तेव्हा दोघंही चिडवू लागतात की जा जा, तुला इम्पॉर्टंट कॉल आहे, मीटिंग आहे, शिर्केंचा कॉल आला की नाही तुला, मग जा बरं तू पटकन जा असं म्हणत ते दोघंही बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आजी मला म्हणत असते की बरं झालं बघ, कसं आहे माहिती आहे का,
म्हणजे चांगलं जमलंय मला, मी घेतलंय त्याच्याकडून वधून. तेव्हा मामा इकडे म्हणत असतो, हो तुला जमले आई चांगलं, म्हणजे तू ज्या पद्धतीने विचार केलाय ना, खरंच ती गोष्ट खूप चांगली आहे. असं म्हणत दोघं जण एकमेकांना टाळ्या देऊन हसत असतात. आणि त्याच वेळेस इकडे मामा जाम खुश झालेला असतो. मामाला भारी वाटत असतं. वल्लरी तिथे येते आणि वल्लरी म्हणू लागते की काय चाललंय तुमचं, म्हणजे कशाबद्दल हे सगळं, काय काय बोललाय काय अर्णव, काय चालू तुमचं, असं वल्लरी विचारत आहे. तेव्हा मात्र मामा आजी म्हणतात की काही नाही ग, इकडे अर्णव बाहेर येतो, ईश्वरी सगळ्यांना नाश्ता करायला बोलवत असते आणि अर्णव येऊन ईश्वरीवर धडकतो. तेव्हा अर्णव म्हणतो, हे जे काही डोळे आहेत ना, हे जरा बघायचं, हे असला सगळा धांदळटपणा हिचा जात नाहीये आणि इकडे सगळे लागलेत बाळाचा विचार करायला. असा विचार अर्णवच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव ज्या पद्धतीने विचार करत आहे त्यावरून तर क्लिअर होत असतं की अर्णवला असं वाटत आहे की अजून इतक्यात तरी बाळाचा विचार करायला नकोय, काही गोष्टी अजून क्लिअर होणं गरजेचं आहे, हा विचार अर्णवच्या डोक्यात सुरू झालेला असतो. ईश्वरी म्हणत असते, काय चाललंय हो हे तुमचं, असं म्हणत आता डोक्यावर डोकं आदळले, आता शिंग येतील, असं म्हणत अर्णव आणि ईश्वरी अर्णवचं डोकं घेते आणि पुन्हा डोकं आदळते. अर्णव म्हणतो, आता हे काय, तेव्हा ईश्वरी सांगते की ते शिंग आले असते ना म्हणून. आता अर्णव म्हणतो की बरं हा फोटो आपल्या रूममध्ये नेऊन ठेवायचा आहे, त्याची मला फ्रेम बनवून आणायची आणि इम्पॉर्टंट आहे, तो खराब होता कामा नये. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो. अर्णवचं काय चाललंय हे ईश्वरीला कळतच नसतं आणि तो डायरेक्ट तो फोटो ईश्वरीच्या हातात देतो. ईश्वरी म्हणते की खरंच खूप छान आहे हा फोटो, असं ईश्वरी सांगते. दोघांमध्ये चांगलाच भांडणाला जोर आलेला असतो, दोघंही भांडत असतात. आणि अर्णव मात्र तिला व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो. तिला म्हणत असतो की हे बघ मी सिंदूर, तुझ्या लक्षात येतंय ना हे सगळं काय चाललंय ते, कशा पद्धतीने गोष्टींचा विचार केला पाहिजे, नाहीतर वेगळाच गोंधळ घालून ठेवशील, असं अर्णव तिला सांगत आहे. तेव्हा मात्र ती म्हणते की हो माझ्या लक्षात आहे सगळं, तुम्ही नका टेन्शन घेऊ, असं ती अर्णवला सांगत असते. त्याचबरोबर इकडे शिर्के येतात आणि शिर्के म्हणतात की सर हे तुमचे रिपोर्ट. तेव्हा अर्णव सांगतो की हां त्या तिथे मी सिंदूरकडे जाते. आणि त्याचबरोबर इकडे अर्णव तिथून निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुमच्याशी असंच केलं ना, नाही मला पण प्रश्न पडतो, यांची पीए होती तेव्हा मी कशी काम करत होते यांच्याबरोबर काय माहिती, पण आता लक्षात येतंय की हा माणूस काय आहे. बरं हे कसले रिपोर्ट आहेत. तेव्हा अर्णवने हेल्थ चेकअप केले असं सांगितलं जातं. ईश्वरीला आता शिर्के सांगतात की हां मॅडम उद्या तुमची अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे उद्या तुमचं हेल्थ चेकअप होणार आहे. आणि हे ऐकल्यावर ईश्वरी म्हणते, पण मला काय झालंय. तेव्हा शिर्के म्हणतात की नाही तुम्हाला काही झालेलं नाहीये, तेच आपल्याला उद्या कळेल ना हेल्थ चेकअप केल्यावर. तेव्हा ईश्वरी आता अर्णवचे रिपोर्ट वाचू लागते आणि ह्याच्यामध्ये वाचत असते हिमोग्लोबिन 16, चांगला आहे की. तेवढ्यात मामा येतात आणि म्हणतात, काय गो कोणाचे रिपोर्ट आहेत. तेव्हा ईश्वरी सांगते, अर्णव सरांचे, उद्या माझं पण हेल्थ चेकअप ठेवलंय त्यांनी. मामा म्हणतात, काय म्हणजे अचानक हे. ती म्हणते, मला नाही माहिती का केलंय ते, मला नाही माहिती याबद्दल काही. मामा म्हणतात, म्हणजे तुम्ही चांगलंच मनावर घेतलंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, कशाबद्दल काय बोलताय तुम्ही, असं ईश्वरी विचारू लागते. मामा म्हणत असतात की म्हणजे लवकरच या घराचं गोकुळ होणार आहे, म्हणजे आम्ही बोलत होतो त्याच्या आधीच तुमच्या डोक्यात विचार सुरू झालेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, घराचं गोकुळ अँड काय आहे सगळं, असं ईश्वरी विचारू लागते. ईश्वरीच्या डोक्यात येतच नसतं की मामा कशा उद्देशाने बोलत आहेत ते. ईश्वरीला वेगळंच वाटत असतं आणि ईश्वरी मात्र रिपोर्ट बघत असते. इकडं मामा मात्र वेगळाच खुश झालेला असतो. मामाला असं वाटत असतं की चला यांनी हेल्थ चेकअप केलंय, म्हणजे या दोघांनी विचार केलेला आहे, या दोघांच्या डोक्यात विचार सुरू झालेले आहेत, हा विचार मामाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मामा मात्र ईश्वरीला म्हणत असतो की बरोबर आहे, म्हणजे तुमच्या दोघांच्या डोक्यात हे सगळे विचार सुरू झालेत आणि तुम्ही ही गोष्ट सांगितली नाहीये. ठीक आहे, तुमचं चालू आहे की नाही, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला, तुमच्या दोघांच्या डोक्यात विचार सुरू आहेत आणि तुम्ही त्या पद्धतीने ठरवत आहात, ही गोष्ट ही मान्य आहे, असं मामा ईश्वरीला सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे मामाचं हे बोलणं जे आहे ते ऐकल्यानंतर ईश्वरीला सुरुवातीला क्लिक झालेलं नसतं, पण नंतर मामा निघून जातात आणि ईश्वरी म्हणते, म्हणजे अर्णव सरांनी ठरवले, अर्णव सरांनी विचार केला आमच्या बाबतीत, हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आता मात्र ईश्वरीला भारी वाटत असतं. ईश्वरीला कळत असतं की काहीतरी आपल्या मनाप्रमाणे होतंय आणि तिला छान वाटत असतं. पण ईश्वरी जेव्हा रूममध्ये येते आणि ती विचार करू लागते, तेव्हा तिचं मन तिला येऊन सांगतं की काय आहे हे डायरेक्ट, म्हणजे तुला विचारलं नाही, तुला काही नाहीये, प्रेमाची कबुली नाहीये आणि डायरेक्ट बाळाचा विचार, ही गोष्ट पटते का इशू तुला, म्हणजे विचार कर जरा, एवढ्या सहज तू कसं काय मान्य करू शकते, त्यांनी डायरेक्ट बाळाचा विचार केलाय तर तू या गोष्टीला कशी काय कबुली देऊ शकते,
असं आता बोललं जात असतं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की मला कळत नाहीये की बरोबर आहे, म्हणजे मी डायरेक्ट कसं काय असं ठरवू शकतात, आणि यांनी मला विचारलंच नाहीये, हा अधिकार यांना एकट्याला कुठे दिलाय. तेव्हा मामा इकडे आजीकडे येतो आणि आजीला विचारत असतो की तुला माहितीये काही, अगं त्या दोघांनी आपलं आपलं ठरवून टाकलंय. तेव्हा आजी म्हणते म्हणजे कशाबद्दल बोलतोयस तू. तेव्हा मामा सांगू लागतो की अगं तुला माहित नाहीये का, त्यांनी दोघांनी ठरवलंय, त्यांनी दोघांनी हेल्थ चेकअप पण केलेला आहे अर्णवने, आणि आता पुढचाही विचार सुरू केलाय. त्याच्यामुळं आपण उगीच त्या भ्रमात होतो, म्हणजे त्या दोघांनी मनावर घेतलंय ग, फक्त आपल्याला सांगितलं नाही, एवढंच काय ते. आता हे ऐकल्यानंतर आजी म्हणत असते म्हणजे तू काय बोलतोय, मला कळत नाहीये. त्यावरती मामाचं असं म्हणणं असतं की अगं आई तुला कळत कसं नाहीये, मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यावरती आजीने हे सांगितल्याबरोबर त्या वेळेस बाहेर वल्लरी उभी असते आणि मामा म्हणतो की अगं हेल्थ चेकअप करून घेतले अर्णवने, आता उद्या ईश्वरीच आहे, म्हणजे बाळाची तयारी करण्याआधी स्वतःची तब्येत सगळं व्यवस्थित आहे का, या बाबतीत त्यांनी विचार केलेला आहे, हे मला तुला सांगायचं आहे. त्यावरती आजी म्हणते की खरंच खरंच ही तर चांगली गोष्ट आहे, असा विचार आजीच्या डोक्यात येऊ लागलेला असतो. आणि त्याच वेळी वल्लरी मात्र तिथं आलेली असते. वल्लरी म्हणत असते काय बोलताय तुम्ही, हे सगळं काय चाललंय, कोणी घेतलंय. तेव्हा मामा सांगतो की हो, अर्णव आणि ईश्वरीने बाळाचं मनावर घेतलंय, याबद्दल आम्ही बोलतोय, आता तुझा काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही नाही तसं काही नाहीये, मला कळत नव्हतं ना, म्हणून आपलं विचारलं मी. त्यावरती लगेचच आता मामाने हे सांगितल्याबरोबर इकडे वल्लरीला तर रागच आलेला असतो, तिला ही गोष्ट पटलेली नसते, तिला धक्का बसलेला असतो, म्हणजे आता अर्णव आणि ईश्वरीचं बाळ या घरात येणार, आणि माझ्या मुलांच्या बाबतीत काय, म्हणजे माझ्या मुलांनी काय, माझ्या मुलांचा काय दोष आहे, एकतर अर्णव आहे म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, आणि आता पुन्हा हे सगळं घडतंय हे पाहून तिला धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की नाही, एवढ्या सहजासहजी मी माझ्या मुलांवरती अन्याय होऊ देणार नाही, हा विचार सुरू झालेला असतो. तर इकडे वल्लरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते, आणि मग मात्र आजी म्हणत असते की चांगली गोष्ट आहे ना, पण बोलू नकोस कोणाजवळ तू. तेव्हा वल्लरी म्हणते कसली काय, आणि दोघंही वेगवेगळी ऍक्टिंग करू लागतात. तर इकडे ईश्वरी मात्र विचार करत असते की हे सगळं जे काय चाललंय या बाबतीत नक्की काय आहे, म्हणजे अर्णव सरांना मी विचारू का, मी स्वतः त्यांना फोन करू का, मी बोलल्यानंतर गोष्टी क्लिअर होतील का, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. काहीही झालं तरीही आपल्याला या बाबतीत विचार करायलाच हवाय. अर्णव सरांनी काही ठरवलेलं असलं तरीही मला माहितीये ना काय आहे ते, त्यामुळं मी ठरवणार आहे काय करायचंय, पण जोपर्यंत प्रेमाची कबुली मिळत नाही तोपर्यंत बाळाचा विचार कसा करायचा. आता ईश्वरी या गोष्टींचा विचार करते आणि म्हणते की ठीक आहे, त्यांना आता वाटत नाहीये ना, तर मी स्वतः जाऊन हे करते, असा विचार करत ईश्वरी मात्र आता अर्णवला फोन करणार असते. तेवढ्यातच ईश्वरीचं मन पुन्हा तिच्याशी बोलायला येतं आणि ते सांगू लागतं की तुला कळतंय का, तू स्वतःहून का कबुली देतेस, त्यांच्याकडून येऊ दे ना, त्यांनी ठरवलंय ना, त्यांनी बाळाच्या बाबतीत स्वतः निर्णय घेतलाय, बाळ तर तुझ्या पोटात वाढवायचे, मग तुला विचारायला हवं होतं ना काय करायचंय कसं करायचंय, पण तुला तर विचारलेलंच नाहीये. स्वतःचे स्वतः निर्णय घेऊन ते निवांत झालेले आहेत, आणि तू मात्र त्यांचाच विचार करत बसणार आहे, असं ईश्वरीचं मन ईश्वरीला सांगत असतं. आणि त्याच वेळी इकडे आता नम्रताने सुद्धा ही गोष्ट ऐकलेली असते, आणि नम्रता आकाशकडे येते आणि आकाशला मिठी मारते, म्हणजे नम्रता रोमॅन्टिक झालेली असते. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की काय आज सकाळ सकाळ रोमॅन्टिक आणि तू झालीस. तेव्हा नम्रता म्हणते की हो, काय झालं, काही चुकलं का माझं. तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही तसं काही चुकलेलं नाहीये, पण ही गोष्ट थोडीशी खटकते ना मला, म्हणून विचारलं. त्यावरती नम्रता म्हणत असते की आता यात काय खटकायचं. तेव्हा आकाश म्हणत असतो की तुला माहीत नसेल तर सांगतो, आपण अजून देवदर्शनाला पण गेलेलो नाहीये, त्यामुळे या गोष्टींचा विचार आपण नाही करू शकत आहे. आणि त्यावेळेस नम्रताला मात्र धक्का बसतो. नम्रता म्हणते तिकडं अर्णव आणि ईश्वरी ते दोघं जण बाळाचा विचार करू लागले, पण तुझ्या डोक्यात मात्र, तुमच्या डोक्यात मात्र आकाश काहीच येऊ शकत नाहीये. तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करत राहता आणि ऑफिसचा विचार करत राहता, कारण तुम्हाला मला काय वाटते हे जाणूनच घ्यायचं नसतं, असं नम्रता बोलत असते. तेव्हा आकाश म्हणतो काय चाललंय तुझं हे सगळं, आणि आत्ताच नकोय, आपलं आत्ताच लग्न झालंय ना, मला बाळ वगैरे आत्ता नकोय, असंच आकाशने स्पष्टपणे नम्रताला सांगितलेलं असतं. म्हणजे नम्रता आता जलस होते की ईश्वरीला बाळ होतंय, बाळ होणार, त्यांनी निर्णय घेतलाय, त्यांच्या बाबतीत एवढं सगळं चांगलं घडतंय, पण माझ्या नवऱ्याला मात्र असं काही वाटतच नाहीये. त्यामुळे तिला राग येत असतो, तिला वाईट वाटत असतं. आणि मग तेवढ्यातच नम्रता आता किचनमध्ये येते. किचनमध्ये येते तर पाहते तर आजींनी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवायला घेतलेले असतात. तेव्हा नम्रता म्हणते की हे काय आहे,
म्हणजे हे का बनवताय असं नम्रता विचारते. तेव्हा आजी म्हणते की सगळ्यांसाठी लाडू बनवते. तेव्हा ती म्हणते की नाही, मला माहिती आहे तुम्ही आता जे काही बनवताय ना ते फक्त इशूसाठी बनवताय, कारण तुमच्या डोक्यात तेच आहे ना, इशूने या सगळ्या बाबतीत विचार केला पाहिजे किंवा बाळाच्या बाबतीत विचार केला पाहिजे, म्हणून तुम्ही आत्ता या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू केलेला आहे असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आजी हे सगळं बोलते हे पाहून नम्रताला म्हणते, अगं टेस्ट कर, मी सगळ्यांसाठीच बनवलेत आणि असं थोडंच आहे मी त्यांच्यासाठी बनवलेत म्हणजे त्यांनीच खायचंय फक्त. तेव्हा नम्रता लगेच बोलायला सुरुवात करते की नाही, मला माहिती आहे तुम्ही काय बोलताय आणि कसं बोलताय ते, पण मी स्पष्टच सांगते की मला नको आहे, जी गोष्ट तुम्ही ईश्वरीसाठी केली ती गोष्ट मला नको आहे असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि सगळेजण विचार करत असतात. तेव्हा इकडे ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने चालू झालेल्या आहेत. आणि मग ईश्वरीला मात्र एकच विचार डोक्यात सुरू झालेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी सोडवायच्या कशा, हा एकच प्रश्न तिच्या डोक्यात सुरू आहे. आणि ईश्वरी विचार करते की नाही, काहीही झालं तरीही मला आता ठरवावं लागणार आहे की अर्णव सर काय करतील. त्यांनी जर मला आधी प्रेमाची कबुली दिली नाही तर मग मी काय करू, हा विचार घेऊन ईश्वरी बसलेली असते आणि ईश्वरीच्या डोक्यात हे सगळं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टींच्या बाबत विचार चालू झालेला आहे. आणि मग मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, नको, हे सगळं असं होत असेल तर नाही. आणि इकडे अर्णव मात्र वेगळ्याच गोष्टींचा हट्ट धरून बसलेला असतो. अर्णवच्या डोक्यात एकच सुरू असतं की बस. ईश्वरी म्हणत असते की मिसिंदोर, अर्णव म्हणत असतो मिसिंदोर तू फोन का केलायस. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही, काही सांगायचं राहिलंय का ते विचारायला मी फोन केलाय. त्यावरती लगेचच आता ईश्वरीला अर्णव सांगत असतो की नाही नाही, काही राहिलेलं नाही आहे, तसं काही नाही झालेलं असं तो डायरेक्ट सांगू लागतो. मग माझा चार्जर दिलाय का, माझं हे केलंय का, माझं ते केलंय का, असं ईश्वरीला तो बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच काहीही झालं तरीही ईश्वरीच्या डोक्यात आता विचार सुरू असतात. म्हणजे ईश्वरीला एवढंच वाटत असतं की आता तरी यांनी अशा पद्धतीने बोलू नये, आता तरी मनात काय आहे ते सांगून टाकावं, हा विचार अर्णवच्या डोक्यात ईश्वरीच्या डोक्यात असतो. कारण यांनी परस्पर ठरवलेलं होतं की आमच्या बाबतीत बाळाचा निर्णय सुद्धा परस्पर घेतलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, मग आता असं का, असा विचार का करतात ते, असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आता मी पण शांत राहणार नाही असं म्हणत ईश्वरीने एक आयडिया करायचं ठरवलेलं असतं. आता ईश्वरीची आयडिया म्हणजे काही साधी आयडिया नसते, काहीतरी भन्नाट करायचं ईश्वरीने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळंच ईश्वरी आता उशी घेते आणि पोटाला लावते आणि म्हणत असते की यांना मी दाखवून देते की काय होऊ शकते, हा विचार सुरू झालेलाच असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणते की यांनी माझ्याबरोबर असं वागलेत ना, तर यांना पण कळलं पाहिजे की मी काय करू शकते. तर ईश्वरीने ती उशी पोटाला लावलेली असते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तर इकडे ईश्वरी म्हणते अर्णव आला की मी त्यांना दाखवून देणार आहे. आणि मग त्याच वेळेस इकडे ईश्वरी ज्या पद्धतीने विचार करत आहे त्यावरून तर क्लिअर होत असतं. तर अर्णव जेव्हा घरी येतो तेव्हा खाली तो बसलेला असतो. आकाश त्याला म्हणतो की दादा, तू आणि ईश्वरीने मॉम अँड डॅड होण्याचं ठरवलेलं आहे का, असा विचार सुरू झालेला असतो. तेव्हा अर्णव शांतच राहतो. तेव्हा मात्र अर्णव शांत राहतो आणि आकाश म्हणतो काय झालं. आकाशला कळत नाहीये की अचानक हे सगळं काय घडतंय आणि अचानक का बोललं जातं हे सगळं, हा विचार सुरू झालेला असतो. आणि मग अर्णव तिथून निघून जातो. अर्णवने अजून असं काहीच ठरवलेलं नसतं, पण या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत हा विचार मात्र त्याच्या डोक्यात आलेला असतो. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आता रूममध्ये येतो आणि ईश्वरी मग तिने जी काही पोटाला उशी लावलेली आहे ती दाखवत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की हे कसं शक्य आहे, असं डायरेक्ट बाळ वगैरे येणं, ह्या गोष्टी कशा वाटतायत ना, असं अर्णव म्हणत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी मी म्हणते की मग मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते ना, तुम्हाला कळतच नाही आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट बाळाचा विचार करू शकता, अजून प्रेमाची कबुली नाही आहे, काही नाही आहे आणि तुम्ही डायरेक्ट बाळाचा विचार करून रिकामे झालात. आता मात्र इकडे प्रश्न उभा राहतो आणि मग अर्णव म्हणू लागतो की बरोबर आहे, आता ईश्वरीला ही गोष्ट कळली, पण ईश्वरीला आता ही गोष्ट कशी समजवायची हा प्रश्न मात्र अर्णवच्या डोक्यात उभा राहिलेला आहे. तो म्हणजेच की मी याबाबत कोणताही विचार केलेला नाही आहे, तर हे सगळं ठरवलेलं आहे ते म्हणजे घरातल्यांनी. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.